Hello students, today's lecture we will discuss about Asteraceae family. स्टडी ऑफ फॅमिलीजमध्ये आपण फॅमिलीज बघत आहोत किंवा ते फॅमिलीज जे प्लॅन्ट्स आहेत त्या प्लॅन्टचं एक्झाम्पल्स किंवा त्याचं मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स, त्याची फ्लोरल कॅरेक्टर्स, इन्फ्लोरेसन्स कसा आहे, त्यानंतर त्याचा फ्लोरल फॉर्म्युला अँड फ्लोरल डायग्रॅम हे आपण बघत आहोत. आत्तापर्यंत आपण 4 फॅमिलीज काय केल्या एक्सप्लेन केलेल्या आहेत. तर आता 5 नंबरची जी फॅमिली आहे ॲस्टरेसी फॅमिली, या सिलेबसमध्ये किंवा टी वायसाठी तुम्हाला स्पर्मेटोफायट अँड पेलिओबॉटनी या सब्जेक्टमध्ये टोटल 11 म्हणजे 11 फॅमिलीज काय आहेत स्टडीसाठी आहेत. तर त्यापैकी 5 नंबरची जी फॅमिली आहे ती आपण बघत आहोत ॲस्टरेसी फॅमिली. तर ॲस्टरेसी फॅमिलीचे एक्झाम्पल्स काय सांगता येईल आपल्याला? ट्रायडॅक्स प्रोग्युम्बस, सनफ्लावर, मारीगोल्ड हे जे आहेत हे आपण त्याचं एक्झाम्पल्स म्हणून याचं यूज करू शकतो किंवा स्टडी करू शकतो. आता ट्रायडॅक्स प्रोक्युम्बस हे सगळ्यांना माहिती आहे. ओके, कारण का आता आपल्या घराजवळ किंवा आपल्या शेतामध्ये काय असतं ते आपल्याला जनरली अवेलेबल होऊन जातं किंवा आपल्याला ते ऑब्झर्व होतं. त्यालाच आपण टणटणी किंवा एक दांडी आपण त्याला असं म्हणतो. ओके, आणि सनफ्लावर आता सूर्यफूल हे सगळ्यांना माहितीच आहे. त्यानंतर मारीगोल्ड म्हटल्यानंतर झेंडूचं जे फूल आहे ते सगळ्यांना माहिती आहे. मग त्याची अरेंजमेंट कशी आहे किंवा ॲक्च्युअल त्याचं स्ट्रक्चर काय आहे, त्याच्यामध्ये काय काय चेंज आहेत, ओके, काय त्याचं ॲक्च्युअल मॉर्फॉलॉजी आहे किंवा अनॅटॉमी आहे ते आपण आता बघूया. 950 जेनेरा अँड 20,000 स्पेसीज आर अवेलेबल वर्ल्ड वाईड. मग पूर्ण जगामध्ये आत्तापर्यंत 950 जाती आणि 20,000 प्रजाती आत्तापर्यंत काय झालेल्या आहेत, डेव्हलप झालेल्या आहेत किंवा आत्तापर्यंत त्या ऑब्झर्व केल्या गेलेल्या आहेत. ओके, त्यानंतर सिस्टमॅटिक पोझिशन. मग त्याची सिस्टमॅटिक पोझिशन काय आहे? आता ही सिस्टमॅटिक पोझिशन जी आपण बघत आहोत प्रत्येक फॅमिलीमध्ये सिस्टमॅटिक पोझिशन आपण एक्सप्लेन करत आहोत किंवा ती मेन्शन करत आहोत. तर सिस्टमॅटिक पोझिशन ही कोणी मांडलेली आहे? बेंथम अँड हुकर ह्या सायंटिस्टने काय केली, ती सिस्टमॅटिक पोझिशन मांडलेली आहे. ओके, त्याच्यामध्ये फर्स्ट आहे आता डिव्हिजन. डिव्हिजन इज अ फेनोरोगॅम्स. फेनोरोगॅम्स मीन्स व्हॉट ए फ्लावरिंग प्लांट्स. ओके, नथिंग बट द सीड बिअरिंग प्लांट्स. देन class dicotyledons. Dicotyledons has 2 cotyledons are present in the seeds. ओके, मग जे सीड्समध्ये 2 कॉटिलिडॉन्स प्रेझेंट आहेत त्या सीड्सला किंवा त्या प्लांटला किंवा ज्या प्लांटचं व्हेनेशन किंवा त्या लीपचं व्हेनेशन रेटिक्युलेट आहे असं आपल्याला ऑब्झर्व होतं. ती प्लांट काय आहे? ऑब्वियसली डायकॉटिलिडॉन्स. देन सब क्लास गॅमोपेटली. गॅमोपेटली मीन्स गॅमो मीन्स फ्यूज, ओके, पॉली मीन्स फ्री, पेटल पेटल्स किंवा करोला आपण त्याला म्हणतो किंवा मग मराठीमध्ये आपण त्याला पाकळ्या असं म्हणतो. ओके, गॅमो पेटल्स, गॅमो मीन्स फ्यूज अँड पेटल्स मीन्स पेटल्स. ओके, त्याचे पेटल्स जे आहेत किंवा पाकळ्या ज्या आहेत त्या कशात फ्यूज आहेत म्हणजे ट्यूब लाईक स्ट्रक्चर काय करतात ते फॉर्मेशन करतात. फॉर एक्झाम्पल जसं दतुरा ही जी प्लांट आहे किंवा अदर जी प्लांट आहे याची पर्पल कलरचे जे फ्लावर्स किंवा ते म्हैसवेल वगैरे आपण ते म्हणतो त्याच्यावरती ते फ्लावर्स आहेत. त्या फ्लावरचं जे स्ट्रक्चर आहे ते कसं एक ट्यूबलर स्ट्रक्चरचं फॉर्मेशन, ट्यूब लाईक स्ट्रक्चरचं फॉर्मेशन करतात करोला. ओके, देन सिरीज इनफेरियाई, ऑर्डर ॲस्टेरेल्स अँड फॅमिली कॉम्पोजिटी ऑर ॲस्टेरेसी. कॉम्पोजिटी पण म्हणता येत आहे आणि ॲस्टेरेसी पण तिथं म्हटले गेलेलं आहे. देन ट्युब्युलर किंवा ॲस्टेरेसी किंवा कॉम्पोजिटी असं आपण म्हटलेलं आहे. ओके, त्याचे पेटल्स जे आहेत किंवा करोला किंवा कॅलिक्स जे आहेत ते काय करतात? ट्युब्युलर स्ट्रक्चर फॉर्मेशन करतात, दॅट लाईक अ ट्यूब्स. ओके, हे त्याचे अँड्रोशियम गायनोशियम असतील आणि हे जे आहेत हे करोला हे काय करतात? ट्यूब लाईक स्ट्रक्चर तिथं फॉर्मेशन करतात म्हणून त्याला ट्युब्युलर फ्लावर किंवा ट्युब्युलर करोला असं म्हटलेलं आहे. देन कॅरेक्टर्स. फर्स्ट कॅरेक्टर हॅबिट. मग हॅबिट कसं आहे किंवा तिचं जनरल स्ट्रक्चर कसं आहे? हर्ब, श्रब, रेअरली ट्रीज. मग रेअरली ट्रीज आपल्याला ऑब्झर्व होतं. ओके, आता झेंडूचं जे आहे ते श्रबी इन नेचर आहे. टणटणी किंवा ट्रायडॅक्स प्रोक्युम्बन्स इज ए हर्ब इन नेचर्स. ओके, रेअरली ट्रीज. मग काही वेळेस आपल्याला काय होतं आहे ट्रीजमध्ये सुद्धा काय होतं ते आपल्याला अवेलेबल झालेलं दिसून येतं आहे. देन मेनी प्लांट्स पासेस मिल्की
sorry, many plants possess milky juice while in the other members the juice is watery. मग काय होतं त्याच्यामध्ये जे प्लांट आहे जी प्लांट आहे त्याच्यामध्ये जे लिक्विड मटेरियल आहे किंवा प्लांट्स आपण जर कट केली तर ते एखादा स्टेम किंवा एखादी ब्रांच किंवा फ्लावर जर आपण कट केलं तर त्याच्यामधून काय होतं आपल्याला ज्यूस सबस्टन्स किंवा एक लिक्विडिफाय सबस्टन्स त्या प्लांटच्या पेट्यूलमधून किंवा त्या प्लांटच्या स्टेममधून बाहेर येतो. दॅट इज ए वॉटरी ज्यूस. ओके, किंवा ते वॉटरी इन कंडिशन आहे. देन नेक्स्ट रूट. रूट इज अ टॅपरूट अँड ब्रांच. रूट काय आहेत? टॅपरूट सिस्टीम मीन्स इलॉंगेटेड आहेत, ब्रांच आहेत, त्याला ब्रांचेस डेव्हलप झालेले आहेत. देन लिव्ज अल्टरनेट, समटाईम ऑपोजिट अँड रेअरली व्हर्ल्ड, ॲक्युक्युलर निडल लाईक. ॲक्युक्युलर मीन्स वाटतं जसं लिंबाचं पान आहे. लिंबाचं पान काय होतं आहे खालच्या साईडला ब्रॉड आहे, जसं जसं पुढं त्याच्या ॲपेक्स रिजनला जाईल तसं त्याला काय होतं आहे एक ॲक्युलर तिथं फॉर्मेशन झालेलं आपल्याला दिसून येतं. ओके, ते आपण बघूया. ॲक्युक्युलर म्हणजे निडल लाईक. ओके, म्हणजे त्या पानाला पुढं टोक किंवा असं निमुळता भाग तिथं आपल्याला ऑब्झर्व होतो. देन सिम्पल अँड कंपाऊंड. सिम्पल आहे आणि कंपाऊंड लिप पण त्याचं ऑब्झर्वेशन होतं. देन झेरोफाईड्स एक्स स्टिप्युलेट. एक्स स्टिप्युलेट मीन्स वाट एक छोटासा पार्ट किंवा एक थ्रेड लाईक स्ट्रक्चर किंवा हेअर लाईक स्ट्रक्चर त्या लिपच्या बेसला पेटिओलच्या बेसला काय होतं ऑब्झर्व होतं बॉटम साईडला. दॅट इज अ स्टिप्युल्स. मग त्याला स्टिप्युल्स असेल किंवा स्टिप्युलेट पण असू शकतात. एक्स स्टिप्युलेट. पेट्युलेट हिअरी. मग त्याचं पेट्युलेट जे आहे किंवा त्याचं देठ जे आहे त्या फ्लावरचं ते कसं आहे त्या लिव्हचं हिअरी आहे. देन रेटिक्युलेट व्हेनेशन. रेटिक्युलेट व्हेनेशन म्हणजेच काय ते एक नेट लाईक व्हेनेशन काय होईल तिथं प्रोड्यूस करेल. देन इनफ्लोरेसन्स. रेसिमोज हेड ऑर कॅपिच्युलम रिअरली स्पाइक. मग त्याचं इन्फ्लोरेसन्स जो आहे तो आपल्याला कॅपिच्युलम ऑर रेसिमोज इन टाईप सांगितलेला आहे. ओके, रिअरली स्पाइक, कॅपिच्युलम टाईप ऑफ इन्फ्लोरेसन्स. ओके, आता पूर्ण हा थॅलॅमस आहे आणि थॅलॅमसवरती हे फ्लावर्स प्रेझेंट आहेत. ओके, म्हणजेच काय हा झाला कॅपिच्युलम टाईप ऑफ इन्फ्लोरेसन्स. देन स्पाइक जो इन्फ्लोरेसन्स आहे तो आपण बघूया. स्पाइक या टाईपमध्ये स्पाइक हा इन्फ्लोरेसन्स. हा जो इन्फ्लोरेसन्स आहे हा आपल्याला जनरल त्या ज्या हायर प्लांट्स आहेत किंवा ट्रीज इन नेचर आहेत त्याच्यामध्ये हा ऑब्झर्व होतो. श्रबी अँड हर्बी या प्लांटमध्ये आपल्याला ऑब्झर्व होत नाही. ओके, दॅट इज ए स्पाइक इन्फ्लोरेसन्स. देन नेक्स्ट फ्लावर्स. फ्लावर्स आर फ्लोरेट्स. म्हणजेच काय दोन टाईपमध्ये काय त्याचे फ्लावर्स आहेत. एक हेड मे बी बायसेक्शुअल आर युनिसेक्शुअल. म्हणजे दोन फ्लावरचे टाईप्स आहेत. एक युनिसेक्शुअल आहे आणि एक बायसेक्शुअल आहे. म्हणजे एका फ्लावरमध्ये एक तर मेलच ऑर्गन प्रेझेंट असेल एक तर फिमेल ऑर्गन प्रेझेंट असेल. पण दुसरे काही फ्लावर्स आहेत त्याच्यामध्ये दोन्ही सेक्स ऑर्गन काय असतील प्रेझेंट असतील. दॅट इज ए मोनोइशियस ऑर डायोशियस प्लांट्स. देन पेंटॅमेरस, ॲक्टिनोमॉर्फिक, झायगोमॉर्फिक, इपिगायनस. फ्लावर्स आर पेंटॅमेरस, 5 पेटल्स आर प्रेझेंट्स. ॲक्टिनोमॉर्फिक म्हणजेच विच आर डिफरन्शिएटेड इंटू एनी अँगल अँड सेम इक्वल पार्टिशन. ओके, म्हणजे काय होतं फ्लावरचा कोणत्या अँगलमध्ये तुम्ही कट करा त्याला सेम पार्टिशनमध्येचं डिव्हायडेशन होतं. दॅट इज ए ॲक्टिनोमॉर्फिक. झायगोमॉर्फिक. मग झायगोमॉर्फिक म्हटल्यानंतर त्याचं सेम इक्वल पार्टमध्ये काय होत नाही डिव्हायडेशन होत नाही म्हणून झायगोमॉर्फिक. इपिगायनस. इपी मीन्स अबाव. ओके, आता इपिगायनस जी कंडिशन असते ती आपण बघूया. इपिगायनस फ्लावर. आता इपिगायनस किंवा हायपोगायनस जे आपण बघितलं हायपोगायनसमध्ये काय होतं आहे ओव्हरीच्या बेसलपासून किंवा बेस रिजनपासून काय होतं आहे फ्लोरल व्हर्लची अरेंजमेंट होते. करोला, कॅलिक्स आणि अँड्रोइशियमचे अरेंजमेंट ती ओव्हरीच्या बेसपासून होते. पण इपिगायनसमध्ये काय होतं आहे ओव्हरी खाली जाते आणि ओव्हरीच्या अप्पर साईडपासून किंवा अपेक्स रिजनपासून काय होते फ्लोरल व्हर्लची अरेंजमेंट होते. दॅट इज ए इपिगायनस ओव्हरी किंवा इपिगायनस फ्लावर असं म्हटलेलं आहे. फ्लावरचे दोन टाईप्स आहेत. ओके, मोनोइशियस अँड डायोशियस असं सांगितलेलं आहे. पण देअर आर 2 टाईप्स ऑफ फ्लावर्स फ्लोरेट्स. मग ते फ्लोरेट्स टाईप्समध्ये आहेत. मग एक डिस्क फ्लोरेट असेल आणि दुसरा रे फ्लोरेट्स असेल. ओके, देअर आर 2 टाईप्स ऑफ फ्लोरेट्स. मग त्याच्यामध्ये फर्स्ट आहे डिस्क फ्लोरेट. दॅट इज अ ट्युब्युलर फ्लावर्स. ते आपण बघितलेलं आहे ट्युब्युलर स्ट्रक्चर फॉर्मेशन करतं. देन रे फ्लोरेट्स. अरेंजमेंट ऑफ द फ्लावर्स ऑन द हेड लिग्युलेट फ्लावर्स. ओके,
मग ते काय करतात, रे फ्लोरेट्स म्हणजे ते साईडला असतात आणि जे डिस्क फ्लोरेट आहे ते डिस्कवरती येतात. म्हणजे जो थॅलॅमस आहे ॲक्च्युअल त्या थॅलॅमसवरती काय होतं ते डेव्हलप झालेले आपल्याला ऑब्झर्व होतात किंवा थॅलॅमसवरती आपल्याला ते डेव्हलप झालेले दिसून येतात. दॅट इज अ लिग्युलेट टाईप ऑफ फ्लावर. लिग्युलेट्स मीन्स त्याच्यामध्ये आपल्याला फक्त 2 किंवा 3च काय होतील पेटल्स ऑब्झर्व होतील आणि मध्ये त्याच्या अँड्रोशियम गायनोशियमचे काय असेल अरेंजमेंट असेल. दॅट इज ए लिग्युलेट फ्लावर्स. मग लिग्युलेट फ्लावर जे आहेत ते काय होतात, जसं डिस्क फ्लोरेट आणि रे फ्लोरेट असं म्हटलेलं आहे. ओके, मग डिस्क फ्लोरेट आणि रे फ्लोरेट मग ज्यावेळेस आपण फॉर एक्झाम्पल आता झेंडूचं जर फुल बघितलं त्याच्या साईडने काय होतं आपल्याला पाकळ्या ऑब्झर्व होतात आणि मिडलला काय होतं आहे एकदम यंग इन कंडिशनला जे आपल्याला ट्यूब लाईक स्ट्रक्चर फॉर्मेशन झालेलं दिसतं. ओके, म्हणजे मिडल साईडला आहे जे मिडलला डेव्हलप होतात त्यालाच काय म्हटलेलं आहे डिस्क फ्लोरेट, कारण ते डिस्कवरती डेव्हलप होतात. आणि जे साईड्सला किंवा पेरिफेरल रिजनला डेव्हलप होतात त्यालाच रे फ्लोरेट असं म्हटलेलं आहे. डिस्क फ्लोरेट सेसाईल रेग्युलर ॲक्टिनोमॉर्फिक कंप्लीट ब्रॅक्टिएट इपिगायनस. इपिगायनस आपण बघितलेलंच आहे. इपिगायनस म्हणजेच काय, ओहरी खाली जाते आणि ओहरीच्या अपेक्स रिजनपासून काय होते फ्लोरल व्हर्लची अरेंजमेंट होते किंवा डेव्हलप होते. ओके, ब्रॅक्टिएट म्हणजे त्याला ब्रॅक्ट आहे. देन कंप्लीट मीन्स अँड्रोशियम आणि गायनोशियम बोथ सेक्स ऑर्गन आर प्रेझेंट्स. ॲक्टिनोमॉर्फिक मीन्स कोणत्या पण अँगलमध्ये त्याला कट करायचं सेम पार्टिशनमध्ये काय होणार डिव्हायडेशन होणार. सेसाईल मीन्स त्याला देठ नाही किंवा देठ ॲब्सेंट आहे. देन 7 नंबर कॅलिक्स. ओके, कॅलिक्स इज मॉडिफाय इंटू लार्ज नंबर ऑफ हेअर्स लाईक स्ट्रक्चर ऑफ पॅपस. इट इज ए परसिस्टंट टू द डिस्पर्सल ऑफ फ्रूट्स. ओके, आता फॉर एक्झाम्पल आता हे समजण्यासाठी आपण एक्झाम्पल घेऊया याचं रुई. ओके, रुई जी प्लॅन्ट आहे किंवा इफोर्बिएसी फॅमिलीची जी कॅलोट्रॉपिस प्रोसेरा ही जे आपण बघितलेलं आहे एस वायला तुम्ही ते बघितलेलं आहे. ओके, मग ज्यावेळेस रुईचं काय होतं पूर्ण तिचे डेव्हलपमेंट होते त्या फ्लावरची. मग फ्लावरची डेव्हलपमेंट झाल्यानंतर ते फ्रूटमधून काय होतं आहे एक सीड आणि सीडला ते हेअर लाईक स्ट्रक्चर किंवा ते हेअर्स काय असतात व्हाईट हेअर्स त्याला डेव्हलप होतात आणि त्या हेअर्स थ्रू काय होतं ते एअरमध्ये काय करतात फ्लो करतं. ओके, विथ द हेल्प ऑफ वाईंडच्या हेल्पने काय होतं ते एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती ट्रान्सफर होतं मायग्रेशन करतं. ओके, दॅट इज ए पॅपस. मग त्याचे जे हेअर्स जे असतात त्या रुईच्या सीडला जे हेअर्स असतात त्याला पॅपस असं म्हटलेलं आहे. ओके, आणि ते काय होतं ज्यावेळेस सीड पूर्ण मॅच्युअर होतं डेव्हलप होतं ते डेहिसन्स होतं. डेहिसन्स किंवा त्याच्याच त्या फ्रूटमधून ब्रेक होतं सेपरेट आउट होतं तरीसुद्धा ते कॅलेक्स किंवा ते पॅपस जे आहे ते काय होतं परसिस्टंट म्हणजे कॉन्स्टंटली त्याच्यासोबतच ते असतात. ओके, देन करोला मीन्स पेटल्स. पेटल्स आर 5. गॅमा पेटॅलस. गॅमा मीन्स फ्यूज. पेटल्स मीन्स पेटल्स. ट्युब्युलर स्ट्रक्चर फॉर्मेशन करतात. 5 लोब. 5 पेटल्स आहे म्हटल्यानंतर 5 लोब्स फॉर्मेशन करेल. व्हॉल्वेट ॲस्टिवेशन. आता व्हॉल्वेट ॲस्टिवेशन आपण बघितलेलं आहे तरी पण बघूया परत. इट इज ए व्हॉल्वेट ॲस्टिवेशन. व्हॉल्वेट ॲस्टिवेशनमध्ये काय होतं आहे जे कॅलिक्स आहेत किंवा जे करोल आहेत ते काय होत नाहीत एकमेकांवरती ओव्हरलॅप होत नाहीत. फक्त समोरासमोर अपोजिटली काय होते त्यांची अरेंजमेंट होते. त्यांच्या एजेसची त्यांच्या मार्जिन जे आहेत त्या फक्त अपोजिटली काय होतात म्हणजे अपोजिटली त्या समोरासमोर असतात. फक्त त्या काय होत नाहीत एकमेकांवरती ओव्हरलॅप होत नाहीत टच करत नाहीत फक्त एकमेकांच्या शेजारी ते काय झालेले असतात अटॅच झालेले असतात. ओके, दॅट इज ए व्हॉल्वेट ॲस्टिवेशन. व्हॉल्वेट ॲस्टिवेशनमध्ये काय होतं ते एकमेकांवरती ओव्हरलॅप नाही. देन अँड्रोशियम. अँड्रोशियम इज नथिंग बट द मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन किंवा मेल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर्स. ओके, स्टॅमेन्स 5. मग स्टॅमेन्स किंवा अँड्रोशियम जे आहे टोटल किती आहेत 5 आहेत. इपिपेटल्स. इपिपेटल्स मीन्स पेटल्सलाच ते काय आहेत कनेक्ट आहेत पेटल्सवरतीच आहेत म्हणून इपिपेटल्स. 2 सेल्ड. 2 सेल्ड मीन्स त्याच्यावरती 2 सेल्ड काय होतात ते लोब्स. 2 लोब्स आपण त्याला म्हणतो. देन सिनजेनेसिस. सिनजेनेसिस म्हणजे ते सिन मीन्स फ्यूज अँड जेनेसिस मीन्स गायनोशियम्स. ओके, गायनोशियम्सला काय असतील ते फ्यूज असतील. देन डेहिसन्स बाय लॉंगिट्युडनल. मग ज्यावेळेस ते ब्रेक होतं अँड्रोशियम ब्रेक होतो तो लॉंगिट्युडनलीच काय होतं ब्रेक होतो. देन गायनोशियम. कार्पेल्स 2 बाय कार्पेलरी म्हणजे कार्पेल्स 2 आहेत किंवा गायनोशियमची जी कंडिशन आहे 2 इन कंडिशन आहे बाय कार्पेलरी. सिन कार्पस. सिन मीन्स फ्यूज. कार्पस मीन्स कार्पेल्स. गायनोशियम असं आपण म्हणतो. मग ते फ्यूज आहेत. ओहरी इन्फेरियर. इन्फेरियर म्हणजेच ओहरीच्या वरच्या साईडला काय झालेली आहे त्याची फ्लोरल व्हर्लची अरेंजमेंट जसं इपिगायनस आपण सांगितलेलं आहे.
देन युनिलोक्युलर सिंगल लोक्युल त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. बेसल प्लासंटेशन. बेसल प्लासंटेशन जे आहे म्हणजेच काय, बेसलला काय होईल ते अरेंजमेंट झालेली असेल बेसला, ओके, ओव्हरीच्या बेसला. देन स्टाईल सिंगल स्टिग्मा 2. स्टिग्मा जे आहेत इथंच काय सांगितलं आहे, कार्पेल्स 2 म्हणजे स्टिग्मा 2 आहेत आणि स्टाईल सिंगल म्हणजे एकाच स्टाईलवरती काय झालं 2 स्टिग्मा प्रेझेंट आहेत, पण ते कसे आहेत, सिन कार्पस फ्यूज वन अनदर. देन लास्ट पॉईंट इन फॅमिलीज फ्लोरल फॉर्म्युला. आता फ्लोरल फॉर्म्युला अँड फ्लोरल डायग्रॅम ही काय म्हणजे त्यांचं समजण्यासाठी आपण काय करतो, सोबतच फ्लोरल फॉर्म्युला आणि फ्लोरल डायग्राम काय करत आहोत, एक्सप्लेन करत आहोत. आता याच्यामध्ये 2 टाईप्स आहेत, रे फ्लोरेट्स आणि डिस्फ्लोरेट. तर रे फ्लोरेट्स जे असेल त्याच्यामध्ये काय होतं आहे, एक तर मेल फ्लावर असेल किंवा एक तर फिमेल फ्लावर असेल, ओके, त्याच्यामध्ये सेक्स ऑर्गन एकच असतं. देन डिस्फ्लोरेटमध्ये बोथ सेक्स ऑर्गन प्रेझेंट, दॅट इज कॉल्ड एज ए बायसेक्शुअल फ्लावर्स, ओके. तर बघूया रे फ्लोरेट ब्रॅक्टिएट मीन्स आपण इथं त्याला ब्रॅक्ट दाखवलेली आहे. देन झायगोमॉर्फिक, झायगोमॉर्फिकचं साईन दाखवलं. झायगोमॉर्फिकमध्ये काय होतं आहे, कोणत्याच अँगलमध्ये काय होत नाही, ते कट होत नाही, सेम अँगलमध्ये कट होणार नाही किंवा सेम पार्टिशन त्याचं होणार नाही, दॅट इज अ झायगोमॉर्फिक. इथं काय सांगितलं आहे, मेल फ्लावर आर फिमेल फ्लावर म्हणजे मेल आणि फिमेल हे काय केले, 2 सेपरेट दाखवले, म्हणजे एक मेल फ्लावर सेपरेट असेल आणि फिमेल फ्लावर सेपरेट असेल. देन कॅलिक्स हे पॅपस लाईक स्ट्रक्चर म्हणजे ती हेअर लाईक स्ट्रक्चर तिथं डेव्हलप होतात. देन करोला आर 5. करोला किती सांगितले आहेत, इथं 5 सांगितलेले आहेत, ओके. 1 2 3 4 अँड 5 हे किती 5 कलरला आपण तिथं दाखवलेले आहेत. देन अँड्रोशियम जर आता फिमेल फ्लावर असेल तर त्याच्यामध्ये अँड्रोशियम जो आहे तो कसं काय असेल, ॲब्सेंट असेल, 0 असेल. देन गायनोशियम जर असेल तर तो 2 इन कंडिशन किंवा 2 किंवा फ्यूज वन अनदर किंवा सिन कार्पस ओव्हरी आपण सांगितलेलं आहे, म्हणजे 2 गायनोशियम काय असतील एकमेकांना जॉईंट असतील. आणि इन्फेरियर म्हटल्यानंतर जीच्या वरच्या साईडला आपण काय करतो, डॅश देतो, ओके. देन डिस्फ्लोरेट फॉर्म्युला BR ब्रॅक्टिएट ब्रॅक्ट प्रेझेंट आहे. ॲक्टिनोमॉर्फिकचं साईन आपण इथं दाखवलेलं आहे. देन बायसेक्शुअल, आता हे अँड्रोशियम आहेत आणि हा मधला गायनोशियम आहे, म्हणजे दोन्ही सेक्स ऑर्गन प्रेझेंट आहेत म्हणून बायसेक्शुअल. कॅलिक्स जे आहे ते पॅपस म्हणजे हे काय फ्यूज दाखवलेले आहेत, म्हणजे काय ते एकमेकांना फ्यूज आहेत आणि पॅपस मीन्स हेअर लाईक स्ट्रक्चर्स प्रेझेंट आहेत. देन करोला आणि अँड्रोशियम, आता करोला आणि अँड्रोशियम काय आहेत, एकमेकांना ते जॉईंट आहेत, म्हणजे इपी पेटलच आपण कंडिशन सांगितली ती अँड्रोशियमची, म्हणजे पेटललाच काय ते कनेक्ट आहेत. देन कनेक्ट आहेत नंतर त्याच्यात काय ते फ्यूज आहेत, पुन्हा आपण त्याला ब्रॅकेटमध्ये घेतलेले. फ्यूज नसते तर आपण त्याला ब्रॅकेट केलं नसतं, ओके, दॅट इज अ फ्यूज. देन गायनोशियम 2 इन कंडिशन, 2 कार्पेल ओव्हरी अँड इन्फेरियर, ओके. इन्फेरियर मीन्स जीच्या वरच्या साईडला आपण काय करतो, अंडरलाईन करतो, दॅट इज अ इन्फेरियर, ओके. द फॅमिली ॲस्टेरेसी. देन नेक्स्ट इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स. आता इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स जे आहे त्याच्यामध्ये काय काय सांगतात ते आपल्याला, फूड किंवा ऑइल. आता सनफ्लावरचं ऑइल आपण ॲज अ फूड म्हणून यूज करतो किंवा ॲज अ रेस्टॉरंट किंवा जे व्हेजिटेबल्स आपण बनवतो त्याच्यासाठी आपण यूज करू शकतो. देन ऑइल यूज इन द मॅन्युफॅक्चर ऑफ सोप्स, मग त्याचं ऑइल जे आहे ॲस्टेरेसी फॅमिली प्लॅन्टचं जे ऑइल आहे ते सोप्स अँड व्हॅर्निश बनवण्यासाठी यूज केलं जातं. मॅन्युफॅक्चर ऑफ इंडस्ट्रियल अल्कोहोल बनवण्यासाठी सुद्धा काय केलं जातं, या प्लॅन्टचं ऑइल किंवा ह्या प्लॅन्टचा यूज केला जातो. इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स, ओके. द फॅमिली ऑफ ॲस्टेरेसीचे एक्झाम्पल्स आपल्याला काम्पोजिटी सांगता येतात. काम्पोजिटी म्हणजेच काय, एकमेकांना ते जॉईंट आहेत, ओके. देन एक्झाम्पल आपल्याला ट्रायडॅक्स प्रॉक्युम्बस म्हणजे टणटणी सांगता येतं, सनफ्लावर, देन मारीगोल्ड हे आपले जनरल एक्झाम्पल आपण सांगू शकतो.